नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं पुन्हा एका नवीन अशा रोमॅन्टिक लव्ह स्टोरीमध्ये. तर मग चला सुरुवात करूयात आजच्या या भागाला. आशू आणि अक्षयच्या एंगेजमेंटचा अल्बम तयार होऊन आला होता. आशू तोच अल्बम घेऊन अक्षयकडे त्याच्या ऑफिसमध्ये आली होती. सगळे तिला गुड टाईम विश करत आदरानं बोलत होते. अरे, आज आमच्या सुनबाई चक्क ऑफिसमध्ये. तिचे भावी सासरे म्हणजेच अक्षयचे बाबा मिस्टर राजाध्यक्ष तिला पाहून अगदी खुश होत म्हणाले. आशूनं त्यांना हसत वाकून नमस्कार केला. सुखी रहा. अक्षयला हा एंगेजमेंटचा अल्बम दाखवायला आले होते. फक्त अक्षयला? मिस्टर राजाध्यक्ष बारीक डोळे करून बोलले. तुम्हाला पण? आशू थोडी घाबरून बोलली. आय एम जस्ट जोकिंग. पण तो गाढव ऑफिसमध्ये नाही आहे. कुठे गेलेत? वर्कशॉपमध्ये गेलाय, येईल एवढ्यात. ओके, मी इथे वाट पाहते त्यांची. इथे का? त्याच्या केबिनमध्ये जा आणि आरामात बस. मग तिने हसत होमध्ये मान डोलावली. इथून लेफ्ट गो. मी तुझ्यासाठी कॉफी पाठवतो. ओके. आशू हसून बोलली आणि अक्षयच्या केबिनमध्ये गेली. अक्षयची केबिन खूपच सुंदर अशी सजवलेली होती. टेबलवरती तिचा आणि त्याचा एक कॅन्डिड फोटो फ्रेम ठेवलेली होती. तिनं त्यावरनं प्रेमानं हात फिरवला आणि गालामध्येच हसत त्याच्या चेअरवर बसली. 5-1 मिनिटं झाली असतील. अक्षयचा आवाज आला आणि तिनं त्याची फिरकी घ्यायचं ठरवलं. तिनं टेबलवरची फाईल चेहऱ्यासमोर धरली आणि चेहरा लपवला. अक्षय फोनवरती बोलत त्याच्या केबिनमध्ये आला. ओके मिस्टर कपूर, आपण लवकरच या प्रोजेक्ट संदर्भात एक मीटिंग करू. त्याआधी तुम्ही महानगरपालिकेच्या सगळ्या फॉर्मॅलिटीज कंप्लीट करून घ्या. ऑफकोर्स, त्यानंतर माझ्याकडनं काही अडचण नाही. ओके, बाय. अक्षयने फोन ठेवला आणि त्याला त्याच्या चेअरवरती एक मुलगी बसलेली दिसली. एक्सक्यूज मी? येस. आशू मुद्दाम आवाज बदलून बोलली. हू आर यू? हाच प्रश्न मी तुम्हाला विचारायला हवा. हू आर यू? माझ्या ऑफिसमध्ये येऊन माझ्या केबिनमध्ये माझ्या चेअरवर बसून तुम्ही मलाच हा प्रश्न विचारताय, अक्षय बोलला. ओह, तर तुम्ही आहात अक्षय राजाध्यक्ष. त्या बावळट अश्विनीसोबत तुम्ही लग्न करताय? व्हॉट? हू आर यू? माझा ऐका, त्या जाडीशी अजिबात लग्न करू नका. ती ना तुम्हाला अजिबात सूट करत नाही. तुम्ही दुसऱ्या एखाद्या मुलीशी लग्न करा. तुम्ही हवं तर माझ्याशी लग्न करा. एक्सक्यूज मी, एकतर मी तुम्हाला ओळखत नाही. तुम्ही जबरदस्ती माझ्या केबिनमध्ये घुसलात आणि वरून माझ्याच फियांसेबद्दल भलत सलत बोलताय. तुम्हाला आशूबद्दल काही माहीत तरी आहे का? किती सुंदर, सालस आणि संस्कारी आहे. माझं नशीब. बोलता बोलता अक्षय थांबला, कारण त्याला त्या मुलीच्या हातात आणि त्याच्या बोटामध्ये सेमच एक एंगेजमेंट रिंग दिसली. बोला ना, काय झालं? तुमच्या होणाऱ्या बायकोची तारीफ तुम्ही करत होतात ना? आशू बोलली. ॲक्च्युली यू आर राईट. आमचा ना कुठेच मेळ बसत नाही. ती कुठे, मी कुठे. मला तुमचं प्रपोजल आवडलं आहे. आपण करू लग्न. असं म्हणत त्यानं तिच्या हातून फाईल ओढून घेतली आणि आशू हसत त्याच्याकडे पाहू लागली. माझी फिरकी घेत होतीस का? हो. आणि तुम्ही फेल झालात, ती लटक्या रागानं बोलली. कसं काय? तो लाडात येत बोलला. तुम्ही मला सोडून या दुसऱ्या मुलीशी लग्न करणार होतात ना? पण ही दुसरी मुलगी तर तूच आहेस ना? मला माझ्या शब्दात अडकवू नका, ती गाल फुगवत बोलली. मग मिठीत अडकवतो, असं म्हणत त्यानं तिला मिठीत घेतलं आणि अलगद तिचा चेहरा वर करून तिच्या नाजूक ओठांवरती लक्ष केंद्रित केलं. त्याला ते रसरशीत ओठ चाखण्याचा मोह झाला आणि तो हळूहळू तिच्यावरती झुकला. हे सगळं लग्नानंतर. आशू त्याच्या ओठांवरती हात ठेवून लाजत बोलली. बरं. गालात हसत त्यानं तिच्या हातांवर किस केला आणि तिला मांडीवर बसवलं. तिची हीच सादगी, मर्यादा त्याला फार आवडली होती आणि म्हणूनच तर तो तिच्या प्रेमात पडला होता. आज हे गोड सरप्राईज. काही विशेष? विसरलीच मी. 1 मिनिट. हे पहा. हे काय? आपल्या एंगेजमेंटचा अल्बम आजच आलाय. वाव, तू पाहिलास? नाही, तुमच्यासोबत पाहायचा होता. अजून कोणीच पाहिला नाही. आधी आपण पाहू. ओके. दोघेही तो फोटो पाहत होते. एकमेकांच्या नातेवाईकांची ओळख करून घेत होते. त्यात
देव आणि गाथा असणारा फोटो देखील आला. वाव, नाईस कपल, अक्षय बोलला. हा फोटो अल्बममध्ये नको. का? किती छान आलाय हा फोटो. गाथाने पाहिलं तर तिला राग येईल. तिलाही हा अल्बम दाखवायचा आहे. ठीक आहे, मग हा फोटो असू दे माझ्याकडे. ओके. आणि ही कोण? अक्षय गायत्रीच्या फोटोला निहाळत बोलली. ही गायत्री, आमची छोटी मैत्रीण. आम्हाला मूव्ही पाहायला गेल्यावरती ती भेटली होती. फारच इंटरेस्टिंग स्टोरी आहे. गाथा आणि मला ती दिदी म्हणते. गरीब आहे पण खूप हुशार आणि स्वाभिमानी आहे. आता डॉक्टर होतीये. 1 मिनिट, हा फोटो ना मी तिला पाठवते. ती लगेचच स्टेटसला लावेल. असं म्हणून आशूनं तिचा फोन घेतला आणि तिचा नंबर शोधू लागली. अरे देवा, हा नवीन फोन आहे. माझ्या जुना फोन तर घरीच राहिला. त्यामध्ये तिचा नंबर आहे. आशू, तुला एक सांगायचं राहून गेलं. काय? ममताचा ॲक्सिडेंट झाला तेव्हा मी आणि देव तिला पाहायला गव्हर्नमेंट हॉस्पिटलमध्ये गेलो होतो ना, तिथे आम्हाला गायत्रीची आई भेटली. गायत्री 15-20 दिवसांपासून तिथे ॲडमिट होती. व्हॉट? आशू हे ऐकून एकदम शॉक झाली. हो, तिला पॅरालिसिस झाला आहे. देवनं तिला त्याच्या हॉस्पिटलमध्ये शिफ्ट केलं आहे. ती ठीक आहे ना? आणि तुम्ही मला हे सांगितलं का नाहीत? कारण मला गायत्रीची ओळख नव्हती. मला जायचं आहे तिच्याकडे, आशू डोळ्यात पाणी आणत बोलली. ओके, तू शांत हो, आपण जाऊ. अक्षय तिला समजावत बोलला आणि दोघेही लगेचच देवच्या हॉस्पिटलमध्ये आले. रिसेप्शनवरती गायत्रीचं नाव सांगून ती असणाऱ्या रूममध्ये आले. गायत्री, आशू तिला पाहत बोलली. गायत्री आणि तिच्या आईनं दरवाजाकडे पाहिलं तर आशूच्या डोळ्यात पाणी होतं. तिला पाहून गायत्री खूप खुश झाली. आशू दिदी, गायत्री बोलण्याचा प्रयत्न करत बोलली. आशूनं तिच्या बाजूला बसून तिचा हात हातात घेतला. काय झालं तुला? काकू, हिला काय झालंय? आशू बोलली. गायत्रीची आई तोंडाला पदर लावून नुसती रडत होती. आई, गायत्री अडखळत बोलण्याचा प्रयत्न करत होती. काकू, तुम्ही रडू नका. ती लवकर बरी होईल. आणि एवढं सगळं झालं, तुम्ही मला एका शब्दानेही काही बोलला नाहीत. अगं, तू तुझ्या लग्नाच्या तयारीत बिझी असशील म्हणून नाही सांगितलं बाळा, गायत्रीची आई बोलली. मी कितीही बिझी असले तरी आले असते ना. गुड इव्हिनिंग. देव संध्याकाळच्या राऊंडवरती आला होता. आशू आणि अक्षयला पाहून तो थोडा शॉक झाला आणि लगेचच एक गोड स्माईल दिली. गुड इव्हिनिंग देव, अक्षय बोलला. हॅलो आशू. देव आशूकडे पाहत बोलली. हॅलो, आशू बोलली. सो काय म्हणते आमची फ्युचर डॉक्टर? देव गायत्रीला चेक करत बोलला. ठीक आहे, आम्ही घरी कधी जाऊ? गायत्रीची आई बोलली. तुम्हाला इथे काही त्रास आहे का? देवनं विचारलं. नाही, तसं नाही. हे पहा, हॉस्पिटलच्या बिलची काळजी करत असाल तर बिनधास्त राहा. गायत्री माझ्या छोट्या बहिणीसारखी आहे. तिच्या इलाजासाठी लागणारा सगळा खर्च मी स्वतःच करतोय. पुढच्या आठवड्यात बाहेरून एक डॉक्टर आपल्याकडे येणार आहेत, जे या आजाराचे स्पेशालिस्ट आहेत. आपण गायत्रीचे रिपोर्ट्स त्यांना दाखवून त्यांचं गायडन्स घेऊन पुढची ट्रीटमेंट करणार आहोत. शिवाय तिला रोज फिजिओथेरपी सुरू आहे, त्यामुळे तिला इथेच राहणं गरजेचं आहे. इथे सगळा स्टाफ आहे, तिची नीट काळजी घेईल. देव गायत्रीच्या आईला बोलला आणि त्यांना त्याच्यापुढे काही बोलता आलं नाही. खरं तर त्या घाबरत होत्या की आता गाथालाही गायत्रीबद्दल कळणार आणि तीही भेटायला येणार, आणि गायत्रीने तिला काही सांगण्याचा प्रयत्न केला तर तिचा जीव धोक्यात येईल. काकू, कोणत्या विचारात हरवलात? आशू बोलली. नाही, काही नाही, त्या ओशाळून बोलल्या. काळजी घ्या अक्षय. आशू, कम, देव बोलला. मग अक्षय आणि आशू निघाले. गायत्री, मी तुला पुन्हा भेटायला येईन, काळजी घे. आणि काकू, काही लागलं तर मला बिनधास्त फोन करा, आशू बोलली आणि गायत्रीच्या आईनं हो मध्ये मान डोलावली. तर मग मित्रांनो, आता तुम्हाला काय वाटतं, गायत्री ठीक होईल का? कारण बरंचसं गायत्रीला माहीत आहे. त्यामुळे गायत्री जर ठीक झाली तर हा बराचसा गुंता सुटण्यात मदत होईल. पाहूयात काय होतं ते. तोपर्यंत तुम्हाला आजचा हा भाग, ही लव्ह स्टोरी कशी वाटली हे तुम्ही आम्हाला कमेंट करून नक्कीच सांगा. आणि जर आवडली असेल तर आपल्या जवळच्या मित्रमंडळींसोबत देखील हा व्हिडिओ तुम्ही शेअर करायला विसरू नका. धन्यवाद.